दुसऱ्या फेरीतील दुसरा सेमीफायनल सामना पाहायला मिळतो आपल्याला. एका बाजूला जनमान वेळवण तर दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट निवडी संघ वैष्णव गुरव. पहिली चढाई पाहायला मिळते आपल्या वैष्णव गुरव कडून. तर या अगोदर सामना जो झालाय त्यामध्ये मोर्या स्पोर्ट पाली संघ हा फायनल मध्ये दाखल झालाय. पाहूया या संघासोबत कोण खेळणार फायनल 2025 ची चौथ्या पर्वाची फायनल मध्ये कोण दाखल होणार. दुसरा संघ एका बाजूला युवा स्पोर्ट निवडी दुसऱ्या बाजूला नक्कीच या ठिकाणी पुन्हा करण मालक. या अगोदर जो सामना झाला होता मोर्या स्पोर्ट पाली विरुद्ध त्या ठिकाणी नवलादेवी पाली, या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब जो ठरलाय तो नक्कीच मोर्या स्पोर्ट पाली संघाचा अतुल गराटे. आपण जिथे कुठे असाल आपला मेडल घेऊन जायचंय. अतुल गराटे मोर्या स्पोर्ट पाली संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा शुभम शिंदे बाबू जसे बघा 12 चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. नक्कीच सेपरेट चढाई म्हणाले. आता मात्र ओम रावणन हर्ष रावणन चढाईसाठी सज्ज असेल. जसे बघा 04 हर्ष रावणन मोठी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. खोलवर चढाया कराव्या लागतील हर्ष रावणनला. नक्कीच त्या ठिकाणी विचार जर केला गेला बलाढ्य सामना आहे. आता मात्र शिंदेला बाद केला. त्या ठिकाणी 1 पॉईंट मिळतोय युवा स्पोर्ट निवडी संघाला. पुन्हा एकदा वैष्णव गुरव चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल वैष्णव गुरव. कारण चालू असलेला सामना सेमीफायनल सामना आहे. जो संघ जिंकणार तो मोर्या स्पोर्ट पाली संघासमोर खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोण कामगिरी करतोय. वैष्णव खोलवर चढाई करत असताना आता मात्र जकडवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच त्या ठिकाणी अजित आंबेकर होता. जकडवून ठेवलं गेलं वैष्णव गुरवला. गडी होईल बाद. 1 पॉईंट मिळेल त्या ठिकाणी युवा स्पोर्ट निवडी संघाला. पुन्हा एकदा करण चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी करण मालक. युवा स्पोर्ट निवडी संघाचा संघ नायक आहे करण मालक. आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. खरोखर सुंदर कामगिरी करावी लागेल करण मालकला. सामना मोठा आहे. हाय व्होल्टेज सामना. नक्कीच या ठिकाणी या अगोदर एक बलाढ्य सामना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये मोर्या स्पोर्ट पाली संघाने विजय संपादन केलं आणि फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा शुभम शिंदे नक्कीच बोनस मिळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. पंचाचा इशारा आलाय. आता मात्र पुन्हा एकदा हर्ष रावणन दुसऱ्या क्रमांक 4 पाहायला मिळेल आपल्याला. मी मंडळाला विनंती करतोय की मागच्या मॅचचा सामनावीरचा किताब अतुल गराटे याला सन्मानित करायचे. अतुल गराटे मागच्या सेमीफायनलचा सामनावीराचा किताब नक्कीच या ठिकाणी मेडल देऊन गौरवण्यात येते. केली जाते. नक्कीच त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज असेल शुभम शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कोणती कामगिरी करेल. गुणफलकाचा विचार जर केला गेला 1-2 एका गुणांची आघाडी आहे युवा स्पोर्ट निवडी संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडेल का जनमान वेळवण संघ. शुभम शिंदे आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. मैदानात दाखल झालाय शुभम शिंदे. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया. नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल. आजच्या सत्रातील हा अंतिम सामना असेल. यानंतर आजच्या सत्रातील सर्व सामने संपतील. आता माझा थर्ड रेड करण मालक चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी करण मालक गेलाय. नक्कीच त्या ठिकाणी टचपॉइंट घ्यावा लागेल कारण जवळजवळ बोनस घेऊन ऑफ आहे. 5 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत जर्मन वेवल संघाच्या. नक्कीच त्या ठिकाणी अटॅक केला गेला जातोय शुभम शिंदे वरती. रेडरला दिला गेले बाद. आता माझं थर्ड रेड शुभम शिंदे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. नक्कीच बोनस गुण घेण्यात माहिर मध्ये ओळखला जाणारा खेळाडू. पाहूया आता माझा सफल ठरतोय का. पुन्हा एकदा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झालाय शुभम शिंदे. पाहूया आणि आता माझा जकडवून ठेवलं गेलंय. डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय. बोनस पॉईंट दिला गेलाय आणि 1 पॉईंट मिळेल निवडी संघाला. पुन्हा हर्ष रावणन दुसऱ्या क्रमांक 4 पाहायला मिळतो आपल्याला. चढाईसाठी सज्ज असेल.
आजच्या दिवसातील अंतिम सामना या ठिकाणी मैदान खेळताना उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत महिलांचे संघ या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. तर शेवटला हक्कम पाली पंचक्रोशीतील सामना फायनलचा सामना आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा वैष्णव गुरव चढाईसाठी सज्ज असतील, पाहूया कोणती भूमिका बजावणार. तर नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला युवा स्पोर्ट निवडी, दुसऱ्या बाजूला जयमान वेळवण संघ. आता माझा जगडवून ठेवलं गेलंय. पुण्याला आपल्या खेळामध्ये करण मालक चढाईसाठी सज्ज झाला होता. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. करण मालक स्वतःला शांत ठेवलाय, मेडाला येऊन थांबलाय. मेडाला आल्याच्यानंतर त्याला एकच काम करायचं, आपल्या कोट्यातील 30 ते 27 सेकंद 26 ते 27 सेकंद मैदान दाखल करायचे. ते त्यानं काम केलंय, पुन्हा आपल्या मध्ये दाखल झालंय. पाहूया आता मात्र मेहनत कामाला येईल का करण मालकची. आता मात्र संकेत गुरव चढाईसाठी सज्ज असेल, पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच संकेत गुरव गेलाय, चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया जवळमान वेळवट संघाकडून कोणती कामगिरी करणार संकेत. बोनस पॉईंट दिला जातोय, 1 पॉईंट मिळेल पुन्हा एकदा बोनसच्या स्वरूपात जयमान वेळवट संघाला. पुन्हा एकदा हर्ष रावणक चढाईसाठी सज्ज असेल, कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. कारण जवळ जवळ स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 4-5 एका गुणांची नाममात्र आघाडी आहे त्या ठिकाणी जयमान वेळवट संघाकडे. हर्ष रावणक नक्कीच त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतं आपल्याला. खरोखर सुंदर कामगिरी केली आतापर्यंत. पण सामना मोठा आहे, सेमीफायनल सामना चालू आहे. आता मात्र पुण्याला संकेत गुरव मागच्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी बोनस पॉईंट घेतला होता. आता मात्र कोणती अपेक्षा असेल संकेत गुरव कडून. यजमान संघ आहे, यजमान संघ आपल्या मैदानावरती खेळत असताना आता मात्र चूक करून बसला. त्याकडे परशु मालक होता, स्वतः चूक करून बसलाय. पुन्हा 1 पॉईंट मिळेल त्या ठिकाणी जयमान वेळवण संघाला. आता मात्र थर्ड रेड करण मालक कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. कारण मागच्या थर्ड रेडला बाद झाला होता करण मालक, स्वतः मैदानाच्या बाहेर गेला होता, हताश निराश पाहायला मिळाला होता. पाहूया करण मालक कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. करण आता जकडवून ठेवलं गेलंय, काही कामगिरी करतोय. नक्कीच त्या ठिकाणी शुभम शिंदे होता, शुभम शिंदेला पाय जकडवून ठेवला गेला, त्याला साथ मिळाली पूर्ण टीमची. आता मात्र पुण्याला शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज असेल. बाबू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू नक्कीच त्या ठिकाणी अनेक स्पर्धा गाजवल्यात शुभम शिंदेनं. उद्याच्या सत्रामध्ये बरोबर सायंकाळी 7 ते 7:30 वाजता या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होईल. सर्वप्रथम महिलांचे सामने सुरू होतील. टाइमआउट घेतला जातोय जयमान वेळवण संघ. पुन्हा एकदा हर्ष रावणक आपल्याला पाहायला मिळतोय, चढाईसाठी सज्ज असेल, कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. हर्ष रावणक गुरुफलकाचा विचार जर केला गेला 4-7 3 गुणांची नाममात्र आघाडी आहे जयमान वेळवण संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडावी लागेल हर्ष रावणकला. नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करावी लागेल. कारण एक परशु मालक मैदानाच्या बाहेर, कारण मालक सुद्धा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. आता मात्र वैष्णव गुरव कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. वैष्णव गुरवचं नाव विचार जर केला गेला, एक बेस्ट रेडर आहे जयमान वेळवण संघाकडे. कोणती कामगिरी करतोय वैष्णव, पाहूया. खोलवर चढाई करावी लागेल वैष्णव गुरवला. पुन्हा एकदा वैष्णव गुरव स्वतःला शांत संयमी खेळी केले वैष्णव गुरवनं. आता मात्र पुढे वारंवार हर्ष रावणक चढाई करत असताना करण मालक मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. मग त्या ठिकाणी विचार जर केला गेला अजित आंबेकर शांत राहिलाय, चढाई करताना पाहायला मिळत नाहीये. कारण कालच्या सत्रामध्ये विचार जर केला गेला शंकर रावणक या टीम मध्ये पाहायला मिळाला होता, आजच्या सत्रामध्ये तो उपस्थित नाहीये टीम सोबत. हाफ टाइम झालाय. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 4-7 जयमान वेळवण संघाकडे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. हर्ष रावणक आपल्याला पाहायला मिळतोय, चढाईसाठी सज्ज असेल, मोठी कामगिरी करणार हर्ष रावणक. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी मोठं नाव आहे कबड्डी विश्वातील बेस्ट रेडर युवा स्पोर्ट निवडी संघाचा. आता मात्र कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी हर्ष रावणक. कोणवर चढाई कराव्या लागतील. नक्कीच त्या ठिकाणी वैष्णव गुरव आहे. आता मात्र वेळवण संघाकडून वैष्णव गुरव.
पाहूया आता मला त्याने चूक करून बसलाय हर्ष रावण. नक्कीच त्या ठिकाणी 1 पॉईंट मिळतोय जर्मन वेवण संघाला. कोणतीही गरज नसताना अति काही संकटात नाही आणि संकटात नेलंय कोणाला, हर्ष रावण याला. पुन्हा एकदा आता मात्र अजित आंबेकर चढाईसाठी सज्ज असेल, कारण पहिल्या हाफ मध्ये अजित आंबेकर शांत राहिला होता. आता कोणती कामगिरी करेल अजित आंबेकर पाहूया. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज वैष्णव गुरव गेलाय. मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली त्यानं, तीच कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का वैष्णव गुरव कडून, कारण वैष्णवसाठी 2-2ची साखळी सजवली जाते. आता मला जकडवून ठेवलं गेलं. 1 पॉईंट मिळतोय त्या ठिकाणी निवडी संघाला. आता माझं थर्ड रेड अजित आंबेकर चढाईसाठी सज्ज असेल, पॉईंट घ्यावा लागेल. बोनस गुण ऑन आहे अजित आंबेकर साठी. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. टच पॉईंट घेतलात, बोनस पॉईंट घेतलात तर आपण मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया आता मला जकडवून ठेवलं गेलं. सुंदर कामगिरी करतोय त्या ठिकाणी शुभम शिंदे. 1 पॉईंट मिळेल. पुरेला शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय. नक्कीच त्या ठिकाणी कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी शुभम शिंदे. दुसऱ्या क्रमांक 12 बाबू या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. पाहूया आता मात्र मैदानामध्ये हे खेळाडू पाहायला मिळतात 4 युवा स्पोर्ट निवडी संघाचे. थोडेसे हातात हडबड झालेले खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र हा एक खेळाडू त्या ठिकाणी निवडी संघाचा रेडिंगच्या स्वरूपात आलाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. आता मात्र शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 9-5 या ठिकाणी 4 गुणांची आघाडी आहे जैनमान वेवण संघाकडे. पाहूया कोणती कामगिरी करतोय जैनमान वेवण संघ. शुभम शिंदे गेलाय. नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करावी लागेल शुभम शिंदेला, कारण जवळजवळ 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत युवा स्पोर्ट निवडी संघाचे. पुन्हा एकदा हा एक खेळाडू त्या ठिकाणी निवडी संघाचा चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता माझा थर्ड रेड आहे. नक्कीच त्या ठिकाणी शुभम शिंदे थर्ड रेड साठी गेलाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय. जकडवून ठेवलं गेले. नक्कीच ऑफिशियल टाइम आउट. पुन्हा थर्ड रेड करण मालक चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल. करण मालकला टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. नक्कीच बलाढ्य खेळाडू आहे युवा प्रतिष्ठान निवडी संघाचा, युवा स्पोर्ट निवडी संघाचा. पाहूया आता मला जकडवून ठेवलं जाईल का. सुंदर कामगिरी करतोय आणि जवळजवळ 3 पॉईंट. नक्कीच या ठिकाणी सुपर रेड म्हणावी लागेल. लेवल झाले. करण मालकची सुंदर कामगिरी करतोय युवा स्पोर्ट निवडी संघासाठी. पुन्हा एकदा संकेत गुरव चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करणार. पाहूया आता मला संकेत गुरव चढाई करून पुन्हा एकदा माघारी परत असताना मिडलला येऊन थांबलाय. मिडलला आल्याच्या नंतर पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. बोनस पॉईंट दिला गेलाय. आता मात्र पुढे करण मालक सुपर टेकल ऑन असेल जैनमान वेळवण संघासाठी. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी जैनमान वेळवण संघ. कोणता संघ आहे तो मोरिया स्पोर्ट पाली संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. आणि नक्कीच त्या ठिकाणी विचार जर केला गेला स्वप्नील घडशी मैदानावरून, स्वप्नील घडशी जो आहे तो नक्कीच रस्त्यावरून मैदानाची रणते आखतोय. तर कोणता संघ खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र शिंदे चूक करून बसलाय. तुम्ही खेळा ना घेते तुम्हाला काय करायचं तुम्ही करतील ते आमच्याशी काय संबंध नाही. होय थांब करतील ते. श्याम शूटिंग होतं ना.
होय होय मगाशी 9 ने 6 होते ना होय ना रे स्कोर कार्ड इक्वल 10-10 पाहायला मिळतो आपल्याला. पुणे संकेत गुरव खेळताना पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी संकेत गुरव. आता मात्र शेवटचा खेळाडू वैष्णव गुरव पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय. संघ झाला ऑल आउट. 1+2 पॉईंट टोटल 3 पॉईंट्स मिळत आहेत. आता मात्र संकेत गुरव कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. बोनस पॉईंट त्या ठिकाणी 1 पॉईंट दिला जातोय जेदमन वेवण संघाला. कारण मालक पुणे लाईन क्रॉस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिडलला येऊन थांबलाय. विचार केला गेला. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. नक्कीच रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जयमान वेवण तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला तर युवा स्पोर्ट निवळी संघ. गुणफलक 11-14 3 गुणांची नाममात्र आघाडी युवा स्पोर्ट निवळी संघाकडे. पाहूया टाइमआउट घेतला गेलाय जयमान वेवण संघ. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. पाहायला मिळेल आपल्याला संकेत गुरव गेलाय. कोणती कामगिरी करेल आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी बोनस गुण घेण्यात मला ओळखला जातो. मागच्या चढाईमध्ये बोनस पॉईंट घेतला होता. या चढाईमध्ये कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया. संकेत गुरव गेलाय. चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया त्या ठिकाणी युवा स्पोर्ट निवळी संघाच्या मैदानामध्ये. आता मात्र किती खेळाडू बाद 2 मिनिटं जे पंच का असेल निर्णय देतील. बोनस प्लस 2 पॉईंट्स टोटल 3 पॉईंट्स मिळत आहेत जयमान वेवण संघाला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. गुणफलक 14-14. पुन्हा शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल शुभम शिंदे. कारण बोनस गुण ऑफ आहे त्या ठिकाणी. नक्कीच स्वतःला लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडलला येऊन थांबलाय शुभम शिंदे. आता मध्ये मैदान दाखल. आता मध्ये थर्ड रेड करण मालक कोणती कामगिरी करणार. सामना मात्र रोमहर्षक ठरतोय. कारण नक्कीच मोरया स्पोर्ट पाली संघ हा जरी विजयी झाला असेल तरी संघ अजून घरी गेलेला नाहीये. तर कोणता संघ आपल्यासोबत खेळताना पाहायला मिळेल हे बघण्यासाठी संपूर्ण टीम जी आहे मोरया स्पोर्टची हे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा करण मालक कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी. हाताने घरी टिपण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. थर्ड रेड आहे. टच पॉईंट घ्यावा लागेल. आता मात्र जकडवून ठेवलं गेलं करण मालकला आणि 1 पॉईंट मिळेल जर्मन वेवण संघाला. पुन्हा एकदा शुभम शिंदे नक्कीच त्या ठिकाणी या ठिकाणी 2-2 साखी सजवली जाते. 4 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. युवा स्पोर्ट निवळी संघाचे शुभम शिंदे गेलाय. चढाईसाठी सज्ज झाला. उत्तम लाईन क्रॉस केल्याच्या मिडलला येऊन थांबलाय. मिडलला आल्याच्या नंतर सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. गुणफलक 15-14 एका गुणांची आघाडी आहे. आता मात्र हर्ष रावनक कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. हर्ष रावनक पाहूया. नक्कीच त्या ठिकाणी विचार जर केला गेला हर्ष रावनकचा कोणती कामगिरी करतो. हाताने प्रयत्न असं पण ठरलाय. वारंवार तोच प्रयत्न केला जातोय हर्ष रावनक. आता मध्ये रिकामे हात आहे माघारी पडत असताना. आता मध्ये थर्ड रेड आहे शुभम शिंदे. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. एका बाजूला अजित आंबेकर दुसऱ्या बाजूला
परशुराम मालक आपल्याला पाहायला मिळते. पाहूया नक्कीच थर्ड रेड आहे. टच पॉईंट घ्यावा लागेल शुभम शिंदेला. सामना संपायला शेवटचे मिनिट आणि आता मात्र सुंदर कामगिरी करत असताना त्या ठिकाणी शुभम शिंदे मला वाटतं संघ जवळजवळ सुपर रे. काय कामगिरी केली शुभम शिंदेने. इथं जोरदार टाळ्या वाजवा शुभम शिंदेसाठी. खरोखरच निर्णायक रेड होती, थर्ड रेड होती आणि त्या थर्ड रेड मध्ये 3 पॉइंट्स आणले. खरोखरच चपळता दाखवले शुभम शिंदेनं. 18-14 म्हणजे मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये जवळजवळ मोर्या स्पोर्ट पाली आणि जयमान वेळवण संघ हे एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा त्या ठिकाणी अजित आंबेकर खेळताना पाहायला मिळतो. जसे मग 7 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. अजित आंबेकर गेलाय. खुर्ची आठ खुर्ची आठ. हॅलो या ठिकाणी सुभाष नारायण गुरव यांच्याकडून शुभम शिंदेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. खरोखरच सुंदर कामगिरी केली. मला वाटतं धाबाकुडा उकळला नसेल पण बरं झालं, कारण आताच गेलो असतो. गाडी माझी पैसे तुमचे. खरोखर सुंदर कामगिरी शुभम शिंदे आणि सामना संपलाय. या ठिकाणी सामना संपलाय. विजय झालाय तो जयमान वेळवण संघ हा विजयी झालाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्यांचा मला युवा